नमस्कार. सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे. संतोष देशमुख, मस्साजोग येथील सरपंच यांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण झाले आहेत. आपण बघतोय या 50 दिवसामध्ये नेमक्या कशा गडबडी झाल्या आहेत. हे प्रकरण सुरुवातीला फारसं गांभीर्याने घेण्यात आलं नव्हतं. मात्र हे प्रकरण उचलून धरलं हे बीड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या लोकप्रतिनिधींनीच, आणि हळूहळू बघता बघता हे राज्यभर यावरून वातावरण पेटलं. ही घटना घडल्यानंतर सुरुवातीला सुरेश धस, जे बीड जिल्ह्यातील आष्टी शिरूर पाटोदा या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांनी हे प्रकरण हिवाळी अधिवेशनामध्ये लावून धरलं आणि याचं गांभीर्य केवळ सभागृहालाच नाही तर सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राला कळून चुकलं की ही नेमकी घटना काय आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि आरोपी मोकाट झाले. आरोपी सापडत नव्हते. त्यानंतर सुरेश धस यांच्या मदतीला खासदार बजरंग सोनवणे असतील, आमदार संदीप क्षीरसागर असतील, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील असतील आणि इतर असतील, यांनी हे प्रकरण लावून धरलं. सातत्याने वेगवेगळी आंदोलनं सुरू झाली. त्या आंदोलनाच्या माध्यमातून जी भाषणं असतील ती झाली. तर सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, संतोष देशमुख हे मराठा होते आणि सगळे जे आरोपी आहेत ते वंजारी समाजाचे आहेत, ओबीसी आहेत. त्यामुळं कुठंतरी याला जातीय द्वेषातून ही हत्या झाली का, अशी देखील सातत्याने याची चर्चा झाली. मात्र ही हत्या कशातून जरी झाली असली तरी ही हत्या नक्कीच काळिमा फासणारी होती माणुसकीला. त्यामुळं याची वेगवेगळ्या स्तरातून, सर्व जाती, धर्म आणि सर्व पक्षातून याचा निषेध व्यक्त करण्यात आला. आणि सातत्याने या विषयावरून बोलत असताना या संदर्भातला जो राग आहे, निषेध आहे, याचा जो आवाज बनले ते सुरेश धस बनले. सुरेश धस यांनी हा विषय त्यांच्या पद्धतीने, मराठवाड्याचा जो टोन आहे त्या पद्धतीनं तो लावून धरला. नंतर संतोष देशमुख यांची कन्या असल वैभवी, हिचे देखील भाषणं खूप अगदी काळजाला हात घालणारे झालेले आहेत. आणि संबंध अशी चर्चा होत असताना याचा सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव घेतलं जात होतं. मात्र वाल्मिक कराड हा खंडणीच्या प्रकरणामध्ये सध्या आतमध्ये आहे आणि तो पोलिसांना शरण आल्याचं दाखवत आहेत. मात्र आम्ही महाराष्ट्र देश असेल, सत्तागारांच्या माध्यमातून आम्ही सांगितलं आहे की संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव घेतलं जात होतं. तो वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण गेला नाही तर तो पोलिसांच्या अगोदरच ताब्यात होता. तशी आम्ही महाराष्ट्र देशाच्या माध्यमातून आम्ही बातमी देखील दाखवलेली आहे. तर हा विषय वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र हळहळला. महाराष्ट्राने अत्यंत वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. त्यामुळं लोकांनाही कळून चुकलं की हा नेमका प्रकार काय आहे. तर एकूणच हे सगळ्या आरोपींचा सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडांचं नाव घेतलं जायचं आणि वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा उजवा हात म्हटलं जायचं. अनेक त्यांचे व्यावसायिक पार्टनर असल्याचे देखील पुरावे सातत्याने अंजली दमानिया असतील किंवा इतर असतील, त्यांनी ते सातत्याने दाखवून दिलेले आहेत. त्यामुळं वाल्मिक कराड हा पालकमंत्री, कार्यकारी पालकमंत्री, धनंजय मुंडे पालकमंत्री असताना तोच सगळा बाबा जिल्हा सांभाळायचा वगैरे, अशा पद्धतीनं देखील त्यावर टीका झालेली आहे. त्यामुळं धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, म्हणजे या एकूणच प्रकरणाचा तपास हा निष्पक्षपणे होईल, अशी मागणी करण्यात आली. मात्र धनंजय मुंडे यांनी काही राजीनामा अद्याप दिलेला नाहीये. त्यावरून सातत्याने आपण बघतोय रोजच चर्चा ऐकायला मिळतीये. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अत्यंत वाईट पद्धतीने महाराष्ट्रात आतापर्यंत हे घडलंही नसेल की आरोपीचं समर्थन केलं जात आहे. आणि आरोपीचं समर्थन करणारे कोण आहेत तर ही सगळी ओबीसी बांधव आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला टार्गेट करताय. टार्गेट कोण करतोय तर मराठा समाज करतोय. म्हणजे यामध्ये ते आरोपी असताना, पोलिसांकडे सगळे रेकॉर्ड तपासलेले असताना देखील अशा पद्धतीचं ते समर्थन केलं जात आहे. सगळ्यात पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे
सुरेश धस हे भाजपचे आमदार आहेत. आपण बघतोय एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी या तिघांचं महाराष्ट्रात सरकार आहे. सुरेश धस भाजपचे असतानाही त्यांनी हा विषय लावून धरला. त्यांनी सांगितलं की कुठल्याही जातीचा जरी संतोष देशमुख असते तर मी त्याच पद्धतीने हा विषय लावून धरला असता. मग याला कुठेही जातीचं अँगलनं कोणीही बघू नये. हा गुंडगिरी विरुद्ध इतर समाज असा हा प्रकार आहे आणि हा मोडकळीस आला पाहिजे, हा संपला पाहिजे. हा विषय गुंडगिरी राज संपली पाहिजे अशी मागणी केली. मात्र सुरेश धस यांच्यावर टीका करणारी जर मंडळी बघितली तर बहुतांश मंडळी ही वंजारी समाजाची आहे. त्यामध्ये एक व्यक्ती आहे जी भाजपाची पदाधिकारी आहे, मात्र ती काळ तोंड्या, काळ्या वगैरे वगैरे अत्यंत वाईट शब्दामध्ये सुरेश धस यांचा सोशल मीडियावर, फेसबुकवर समाचार घेताना बघायला मिळते मागील काही दिवसांपासून. सुरेश धस भाजपचे आहेत. त्यांच्यावर टीका करणारी व्यक्ती जी आहे तीही दुर्दैवानी म्हणा, सुदैवानी म्हणा, वंजारी समाजाची आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे मनीषा मुंडे. यांनी सातत्याने सुरेश धस, अंजली दमानिया असतील यांच्यावर सातत्याने पोस्ट करायचं काम सुरू केलेलं आहे. पण ह्या पोस्ट करत असतानाच त्या वाल्मिक कराड आणि इतर जे आरोपी आहेत त्यांचं कुठंतरी समर्थन करतात का काय, असाच एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोय. आणि भाजपचे दोन्ही पदाधिकारी भाजपचे असताना त्या अशा पद्धतीनं टीका करतात. मग याच्यावर भाजपचे जे वरिष्ठ आहेत ते का कारवाई करत नाहीत का, समज देत नाहीत का वगैरे, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतो. आणि मुळामध्ये काळ्या वगैरे असा जो शब्द त्यांनी वापरलाय सुरेश धस यांच्या संदर्भात, सुरेश धस आहेतच काळे. आणि त्यांनी धाराशिवमध्ये जी सभा झाली संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ, त्या सभेमध्ये त्यांनी जाहीर सांगितलंय की माझा बाप हा काळा होता, त्यामुळे मी पण काळा आहे. आणि त्यांना काळ्या रंगाचं काही हे पण नाहीये. आणि काळ्या रंगाचे माणूस वाईट असतात असं काही असतंय का? गोऱ्या रंगाचे माणसं फार चांगले असतात असं काही असतंय का? गोऱ्या रंगाचे माणसं आहेत पण ते जर काळे कारनामे करतायत तर त्यांचं कसं समर्थन करता येईल? हे असे अनेक प्रश्न हे करतायत. आणि कुठंतरी काळा गोरा रंग कुठंतरी मग जर त्यांच्यावर टीका करायची तर कुठंतरी त्यांचा प्रतिवाद केला पाहिजे, शाब्दिक प्रतिवाद केला पाहिजे. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे हे खोडून काढता आले पाहिजे. मात्र तसं न होता कुठंतरी एखादा दिव्यांग असतो माणसं, मग त्याच्यावर दिव्यांग म्हणून त्याच्यावर टीका करतात. हे खरं तर हे अत्यंत वाईट आहे. मग आपल्यातला वैचारिकपणा असेल, आपल्याकडचा शब्दसाठा असेल, हा कुठंतरी संपला का काय असंही म्हणायला हे होतंय. आपण या मनीषा मुंडे ज्या आहेत छत्रपती संभाजीनगरच्या भाजपच्या पदाधिकारी, त्यांनी नेमक्या काय पोस्ट केल्यात आपण त्या बघूयात. बघितल्यात पोस्ट कशा स्वरूपाच्या आहेत आणि त्यांच्या या पोस्टवर आलेल्या कमेंट्स अत्यंत वाईट आहेत. खरं तर त्या आपण सांगूही शकत नाहीत, इतक्या त्या वाईट आहेत. अशा पद्धतीनं रोज त्यांच्या या प्रकरणावर पोस्ट सारख्या चालूच आहेत. आणि कुठंतरी एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली असताना त्याचा निषेध सोडून कुठंतरी आरोपी हे आपल्या समाजाचे आहेत म्हणून त्यांचं समर्थन करणं असेल किंवा आम्हाला जाणीवपूर्वक टार्गेट करणं असेल, हे समर्थन आपल्याला योग्य वाटतंय का? आपल्याला काय वाटतं? आपणही कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हावं. आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं. आमचे व्हिडिओ लाईक करावेत, शेअर करावेत. धन्यवाद.